राज्यभर मित्रहो गृहोपयोगी वस्तूंचे संचाचे वाटप करण्यात येत आहे। 5 लाख बांधकाम कामगारांना मिळणार आहेत। नमस्कार मित्रो, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप केला जातो। या वस्तू संचामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये GR नुसार सांगण्यात आलेलं होतं, पण आजच्या व्हिडिओमध्ये खरोखरच बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप होणार का किंवा होतात का, तर याचं लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। त्याचबरोबर एका जिल्ह्याचं बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यासाठी पालकमंत्र्यांनी घोषित सुद्धा केलेला आहे। त्या जिल्ह्यात 86,000 नागरिक आहेत, त्यांना गृहोपयोगी संच वाटप करण्यात येणार आहे। त्या अगोदर पोस्ट आपण पाहूयात, त्यानंतर कोणत्या वस्तू भेटणार आहेत आणि त्याही किती रुपयाला, ही संपूर्ण अपडेट आपण पाहूयात। बांधकाम कामगार आहात किंवा आपल्या शेजारी कोण बांधकाम कामगार रजिस्टर असेल तर यांना व्हिडिओ हा शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर पाहू शकता, जिल्ह्यात 86,000 कामगारांना गृहोपयोगी संचाचे वाटप करणार पालकमंत्री संजय राठोड यांनी बोललेलं आहे। यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे ते आता आपण पाहूया। यवतमाळ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात। त्या अंतर्गत राज्यभर गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे। राज्यभर मित्रहो गृहोपयोगी वस्तूंचे संचाचे वाटप करण्यात येत आहे। 5 लाख बांधकाम कामगारांना मिळणार आहेत। पहा, त्यापैकी 86,000 कामगारांना साहित्याचा संच वाटप करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलेले आहे। नेर येथे साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आलेला होता। यामध्ये पहा, आता आपण बातमी पाहूयात। जिल्ह्यात 1,41,000 नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत। त्यापैकी 86,000 कामगारांची नोंदणी जीवित असल्याने त्यांना संचाचे वाटप केले जात आहे। उर्वरित कामगारांनी आपल्या नोंदणीचे नूतनीकरण केल्यास अशा कामगारांना नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना देखील गृहोपयोगी साहित्य संचाचा लाभ देऊ असे पालकमंत्री यांनी सुद्धा बोललेलं आहे। मित्रो पहा, नोंदणीकृत आणि नवीन नोंदणी करायची असेल 1 रुपयात तुम्ही नोंदणी करू शकता। कमेंट करा, वर्षात 90 दिवस कामगार म्हणून काम केल्यास त्यांची कामगार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अशा कामगारांनी त्यांच्यासाठी असलेले योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री श्री राठोड यांनी केलेलं आहे। जिल्ह्यात जास्तीत जास्त कामगारांना योजनेचा लाभ कसा देता येईल यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न सुद्धा करेल। त्यामुळेच आजच्या साहित्य संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे तालुका स्तरावरच कामगारांना संच उपलब्ध झाले असल्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा म्हटलेले आहे। तर कॅम्पद्वारे तुम्हाला जे संच उपलब्ध केले जातात ते प्रत्येक तालुका वाईज कॅम्प भरवण्यात येतो आणि त्यानुसार तुम्हाला गृह उपयोगी संच तसेच सेफ्टी किट ही सुद्धा दिले जातं। त्यानंतर पहा, जिल्हास्तरीय शुभारंभाला नेर तालुक्यात 2,146 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते संचाचे वाटप करण्यात आले आहे। या संचात 17 प्रकारच्या एकूण 30 गृहोपयोगी साहित्याचा समावेश आहे। आता कोणकोणत्या वस्तू आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा मी सांगतो। टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ठिकाणी साहित्य संच वाटपाचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितलेले आहे। पहा, अशा प्रकारची गृहोपयोगी संच वाटप योजना राज्यभरात सुरू झालेली आहे। कोणाकोणाच्या कमेंट होत्या की ही योजना बंद झालेली आहे, संच वाटप होत नाहीये, पण संच वाटप गृहोपयोगी होत आहेत। 5 लाख गृहोपयोगी संचला मान्यता देण्यात आलेली आहे। यापैकी या जिल्ह्यासाठी 86,000 पात्र बांधकाम कामगार आहेत। तर बांधकाम कामगार आहात का? आता त्या गृहोपयोगी संच कोणकोणते आहेत तर ताट 4 आहेत, वाट्या आहेत, पातेलं आहेत, मोठे लहान चमचे आहेत, पाण्याचा जग आहे, त्याचबरोबर मसाला डब्बे आहेत, त्याचबरोबर डब्बा झाकणासह 2-3 साईज मध्ये परात, प्रेशर कुकर, कढई, स्टीलची टाकी, अशा 17 प्रकारच्या 30 वस्तू आहेत। याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। हा व्हिडिओ संपताच इथे प्ले करा आणि त्या कोणकोणत्या वस्तू आहेत डिटेल वाईज तुम्हाला पाहायला भेटेल। तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। बांधकाम कामगार असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्या व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक पेज लाईक करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे। तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल
तर कशा पद्धतीने घ्यायचं कमेंट जरूर कळवा. जर बांधकाम कामगार असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे.